नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 1000 स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल खर्च व ड्रॉइंग खर्च किती येऊ शकतो या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। या व्हिडिओमध्ये ड्रॉइंगचा खर्च म्हणजे तुम्हाला जे कन्स्ट्रक्शन करायचं आहे 1000 स्क्वेअर फूटचं, त्यासाठी 2D आणि 3D प्लॅन बनवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, टोटल मटेरियल किती लागणार आहे, मटेरियलसाठी टोटल खर्च किती येणार आहे, माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। मटेरियल खर्चाची आणि ड्रॉइंगची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आणि उद्या एक व्हिडिओ बनवला जाईल, त्या व्हिडिओमध्ये 1000 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन करण्यासाठी टोटल कामगार खर्च किती येऊ शकतो, फुटिंगचं खोदकाम असेल, सेंटरिंग काम असेल, बांधकाम प्लास्टरचं काम असेल, स्टाईल काम असेल, प्लंबिंग काम असेल, इलेक्ट्रिकल काम असेल, पेंटिंग काम असेल, सर्व कामाच्या कामगार खर्चाबद्दल उद्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्वात आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, आजचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला आणि तुम्ही जर 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन चालू करताय, तर आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियल किती लागणार आहे किंवा टोटल खर्च किती येणार आहे तेवढं तुम्ही पैशाचं एक बजेट तयार करून ठेवताल, म्हणजे जेणेकरून तुमचं घरामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही आणि तुमचं घराचं कन्स्ट्रक्शन एक चांगल्या प्रकारे पूर्ण होणार आहे। कारण मार्केटमध्ये बघतो आपण, काही बजेट सांगतात ते बजेट खूप कमी येतं आणि तुम्हाला जर बजेट कमी पडलं तर नंतर पैशासाठी भरपूर गोष्टींचा वेळ घालवावा लागतो आणि कन्स्ट्रक्शन सुद्धा थांबलं जातं। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। टोटल मटेरियल खर्चाबद्दल माहिती मिळणार आहे। चला माहिती सुरू करूया, पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरूच नका। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। तुमचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्यासाठी तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहेत, कोणत्या कंपनीचं वापरणार आहेत, त्यावरती टोटली खर्च डिपेंड असतो। कारण आपण ज्यावेळेस घराचं कन्स्ट्रक्शन चालू करतो त्यावेळेस घराचं आपण 3 टाईप पकडतो, क्लास 1चं घर, क्लास 2चं घर आणि क्लास 3चं घर। आता क्लास 1चं घर म्हणजे नेमकं कसं, त्या कामासाठी जे कन्स्ट्रक्शन असतं क्लास 1चं, त्या कामासाठी एकदम लक्झरियस आणि एकदम प्रीमियम ब्रँडेड मटेरियल वापरलं जातं आणि त्या कामाचा रेट सुद्धा तसा असतो। आणि क्लास 2चं जे घर असतं ते रेग्युलर वापरतो, एकदम मीडियम क्वालिटीचं जे चांगल्या क्वालिटीचं मटेरियल असतो ते आपण त्या क्लास 2चं घर बांधतात आणि सर्वजण क्लास 2चंच घर बांधत असतात। क्लास 1चं घर एकदम लक्झरियस आणि प्रीमियम, ज्यांना पैशाची कोणतीही कमतरता नसते ती क्लास 1चं घर बांधत असतात, पण क्लास 2चं घर हे रेग्युलर सर्वजणच बांधत असतात आणि क्लास 2च्या घराबद्दलच तुम्हाला माहिती सांगत आहे। आणि क्लास 3चं घर म्हणजे एकदम लोड बेरिंगचं घर, साधं घर क्लास 3 मध्ये येते। समजलं मित्रांनो, आपण क्लास 2च्या घराबद्दल माहिती सांगितली जात आहे। ड्रॉइंग साठी किती खर्च येऊ शकतो, 2D आणि 3D प्लॅन बनवण्यासाठी 10 ते 15 हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। आता तुमच्या गावामध्ये प्लॅन काय चालू आहे, आर्किटेक्ट किंवा इंजिनियर कोणत्या रेटनुसार कामं घेतात, पण हा रेट 10 रुपयापासून ते 15 रुपयापर्यंत असू शकतो। तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे तुम्ही चेक करू शकता, पण ड्रॉइंगसाठी 10 ते 15 हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। आपण 15 हजार रुपये धरूया 2D आणि 3D प्लॅन बनवण्यासाठी। त्यानंतर मुरुम खर्च किती येऊ शकतो, फाउंडेशन झाल्यानंतर आपल्याला टोटली मुरुम टाकण्यासाठी किती खर्च येऊ शकतो। मित्रांनो, फुटिंगचं जे खोदकाम आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला नंतर मिळणार आहे। सर्व जी माहिती आहे ती कामगार खर्चाबद्दल मिळणार आहे, कारण तुम्हाला डायरेक्टली वाटेल मुरुमचा खर्च कसा धरला, फुटिंगचं जे खोदकाम आहे त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ उद्या बनवणार आहेत। या व्हिडिओमध्ये फक्त मटेरियल खर्चाबद्दल माहिती मिळणार आहे। मुरुमचा खर्च 25 ते 30 हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो। आता मुरुम सुद्धा तुम्ही खरेदी करताना त्यासाठी सुद्धा भरपूर क्वालिटी वेगवेगळ्या आहेत, 25 ते 30 हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। त्यानंतर स्टील किती लागणार आहे, टोटल 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी फुटिंग असेल, कॉलम असेल, स्लॅब असेल, लॉप लिंटल असेल, 3000 किलो ते 3500 किलोच्या आसपास आपल्याला टोटल 1000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनसाठी स्टील लागणार। आपण 3000 धरूया कमीत कमी, त्याचे झाले, त्याचा जो रेट आहे आपण स्टीलचा तो 65 रुपये धरलेला आहे पर किलोचा। आता तुम्ही मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर कोणत्या क्वालिटीचं खरेदी करताय, कोणत्या कंपनीचं, त्यावरती रेट वेगवेगळा असू शकतो, पण आपण 65 रुपये जरी रेट धरला तर एक चांगल्या कंपनीचं तुम्हाला स्टील मिळून जाईल। त्याचे झाले 1,95,000 रुपये स्टीलसाठी। त्यानंतर सिमेंट किती लागणार टोटल कामासाठी, फुटिंग पासून ते एंड पर्यंत कामासाठी, त्यात RCC काम असेल, बांधकाम प्लास्टरचं काम असेल किंवा प्लास्टर असेल किंवा सिमेंट एक 400 ते 450 बॅगच्या आसपास तुम्हाला सिमेंट लागणार आहे। एका सिमेंट बॅगची जी किंमत आहे आपण ते 340 रुपये धरलेले आहे सरासरी। आपल्याला 450 बॅग धरूया जास्तीत जास्त, त्याचे झाले 1,53,000 रुपये सिमेंटसाठी। त्यानंतर खडी किती लागणार टोटल RCC कामासाठी, 13 ते 14 ब्रासच्या आसपास आपल्याला खडी लागणार। खडीचा जो ब्रासचा रेट आहे आपण तो 4000 रुपये धरलेला आहे। तुमच्या गावामध्ये खडीचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करा। आपण 14 ब्रास धरूया, त्याचे झाले खडीचे
56,000 रुपये. त्यानंतर क्रश सँड लागणार आहे टोटल RCC काम आणि बांधकाम करण्यासाठी 14 ते 15 बराच्या आसपास आपल्याला क्रश सँड लागू शकते. आता बऱ्याच ठिकाणी वाळू मिळत नाही. जर तुमच्या गावामध्ये वाळू मिळत असती तर त्या वाळू सुद्धा तुम्ही करा. वाळूमध्ये तर चांगलं काम होतं, पण बऱ्याच ठिकाणी आता क्रश सँड मिळत नाही. क्रश सँड मध्ये सुद्धा भरपूर वेगवेगळे प्रकार आहे. क्रश सँड सुद्धा तुम्ही कन्स्ट्रक्शनसाठी खरेदी करताना एक चांगल्या क्वालिटीचीच खरेदी करा. क्रश सँड साधारणतः आपल्याला 14 ते 15 बराच्या आसपास लागणार आहे. 6,000 रुपये आपण क्रश सँडचा बराचा रेट धरलेला आहे. आपण 15 बराच धरूया लागणार आहे जास्तीत जास्त. त्याचे झाले 90,000 रुपये क्रश सँडसाठी. त्यानंतर प्लास्टर करण्यासाठी आपल्याला सँड लागणार आहे 5 ते 6 बराच्या आसपास आपल्याला प्लास्टर सँड लागणार. प्लास्टर सँडचा जो रेट आहे बराचचा तो आपण 8,000 रुपये धरलेला आहे. कारण मित्रांनो बांधकामाची जी सँड असते त्यापेक्षा प्लास्टर सँडचा हा रेट जास्त असतो. वॉशेबल सँड असते आणि एक चांगल्या प्रकारची सँड असते, त्यामुळे बांधकामाच्या सँडपेक्षा प्लास्टर सँडचा रेट जास्त असतो. त्याचा आपण 8,000 रुपये बराचचा रेट धरलेला आहे. आपल्याला टोटली 6 बराच धरूया, त्याचे झाले 48,000 रुपये आपल्याला प्लास्टर सँडसाठी खर्च येणार आहे. त्यानंतर वीट किती लागणार आहे. बाहेरील बांधकाम 9 इंची आणि आतील बांधकाम जर 4 इंची असेल तर 16 ते 17,000च्या आसपास आपल्याला विटा लागणार आहेत. एका विटांची जी खरेदीची किंमत आहे आपण त्या 8 रुपये धरलेली आहे. आता तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. आपण उदाहरणासाठी एका विटाची किंमत 8 रुपये धरलेली आहे. आपल्याला समजा 17,000 विटा लागणार आहेत, त्याचे झाले 1,36,000 रुपये विटांचा खर्च. त्यानंतर स्टाईल व ग्रेनाइटसाठी किती खर्च येऊ शकतो. मित्रांनो स्टाईल सर्व तुम्ही रूम मध्ये बसवणार आहेत, टॉयलेट बाथरूम मध्ये टाईल बसवणार आहेत, त्यानंतर किचन वरती टाईल बसवणार आहेत. आणि ग्रेनाइट तुम्ही तुमच्या 1,000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनसाठी कुठे कुठे वापरणार आहेत. नॉर्मली किचन वरती तर वापरले जातात, पण काही ठिकाणी समजा जिना टप्प्यावरती तुम्हाला ग्रेनाइट वापरायचे असेल किंवा डोर विंडोच्या तुम्हाला फ्रेम ग्रेनाइट मध्ये बनवायचे असेल तर टोटली आपण हा खर्च लमसम धरलेला आहे. सर्व खर्च धरलेला आहे. तुम्हाला किचन वरती ग्रेनाइट वापरायचे असेल किंवा जे जिना टप्प्यावरती तुम्हाला ग्रेनाइट वापरायचे असेल, ग्रेनाइट ज्या तुमच्या चौकटी ज्या फ्रेम असतात, चौकट खिडकीचे जे फ्रेम तुम्हाला ग्रेनाइट मध्ये बनवायचे असेल तर टोटली हा खर्च 90,000 रुपयापासून ते 1,00,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो. मित्रांनो तुम्ही स्टाईल कोणत्या क्वालिटीची खरेदी करणार आहेत किंवा ग्रेनाइट तुम्ही कोणत्या क्वालिटीची खरेदी करणार आहेत त्यावरती खर्च अवलंबून असतो. पण एक चांगल्या क्वालिटीचे जरी तुम्ही खरेदी केलं तरी 90 ते 1,00,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. 90,000 ते 1,00,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो स्टाईल व ग्रेनाइटसाठी. त्यानंतर चौकट, दरवाजे, लोखंडी ग्रिल, स्लायडिंग यासाठी सुद्धा टोटली आपण खर्च धरलेला आहे. मित्रांनो तुमचं जे 1,000 स्क्वेअर फूटचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्यामध्ये चौकटी किती आलेले आहे किंवा खिडक्या किती आहेत त्यावरती सुद्धा खर्च डिपेंड असतो. हा खर्च आपण एक लमसम खर्च धरलेला आहे. 1,20,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. 1,00,000 रुपये ते 1,20,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. त्यानंतर प्लंबिंग साठी किती खर्च येऊ शकतो. प्लंबिंग साठी 80 ते 90,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो. मित्रांनो प्लंबिंग मटेरियल सुद्धा तुम्ही मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर वेगवेगळ्या क्वालिटीचं वेगवेगळ्या कंपनीचं भरपूर वेगवेगळे रेट आहेत. पण एक चांगल्या क्वालिटीचं जरी खरेदी केलं तरी 80 ते 85,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. त्यानंतर इलेक्ट्रिकल कामासाठी 70 ते 80,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. पेंटिंग कामासाठी 80 ते 90,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला ड्रॉइंगचं आणि मटेरियल खर्चाचा टोटली अंदाज लागणार आहे. म्हणजे तुम्ही कन्स्ट्रक्शन करताना तेवढ्या पैशाची तयारी करून ठेवू शकता. या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर 11,83,000 रुपये लागणार आहेत. म्हणजे एक सरासरी तुम्हाला एक आकडा घ्यायचा असेल 12,00,000 रुपये तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ड्रॉइंग आणि मटेरियलसाठी. समजलं मित्रांनो. या व्हिडिओमध्ये मटेरियल आणि ड्रॉइंग बद्दल माहिती सांगितलेली आहे. उद्या तुम्हाला दुपारपर्यंत एक व्हिडिओ मिळून जाईल. त्या व्हिडिओमध्ये टोटल कामगार खर्चाबद्दल माहिती मिळणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरूच नका. धन्यवाद.